उत्तराखंडच्या लहानशा गावात एक मेहरा कुटुंब राहत होतं. सुखी आणि संपन्न कुटुंब. मेहरा यांना 2 मुलं होती, प्रदीप आणि संदीप. दोघेही कॉलेजला जात असत. ही घ्या तुम्हा दोघांची कॉलेजची फीज. आणि रेशनला पैसे तेही देतोय बाई माझे. धन्यवाद. एकदा का या दोघांना नोकरी मिळाली की मी मग नुसता आराम करणार. हो बाबा, मी जेव्हा सेनेत शिपाई बनेन तेव्हा तुम्ही आरामच करा. आरामी करेन आणि सर्वांना थाटातही सांगेन की माझा मुलगा सैन्यात आहे. नक्की. संदीप, तुला काय बनायचं आहे? माझी अशी इच्छा काही खास नाहीये बाबा. फक्त व्यवस्थित नोकरी करेन आणि कुटुंबासोबत हसत खेळत राहीन, बस. चांगलं आहे. नाहीतरी जर हा बॉर्डरवर राहणार असेल तर कोणीतरी हवं ना कुटुंबाकडे लक्ष द्यायला. जर तुमच्या सर्वांच्या गप्पा संपल्या असतील तर जेवण तयार आहे. चला आणि जेवून घ्या. हो हो. संजीवची दोन्ही मुलं आता आयुष्याची दिशा ठरवणारच होते. त्यांच्या डोळ्यात स्वप्न होती. त्यांची सर्व स्वप्न विखुरली जेव्हा त्यांच्या घरी संजीवचे शव आले. संजीव एका अपघातात मारला गेला होता. आता आपलं कसं होणार? तेव्हा हे तू काय केलंस तेव्हा? बाबा, बाबा, माझा मुलगा. अरे देवा, तू माझ्या मुलाला माझ्या आधी का बोलवून घेतलंस? मेहरा कुटुंबाचा आधारच नाही राहिला. आता सगळं विखुरलं होतं. संजीवच्या जाण्याने शांतीला खूप धक्का बसला आणि तिची तब्येत बिघडली होती. शांतीच्या उपचारांवर खूप पैसा खर्च झाला होता आणि मेहरा कुटुंबाची सगळी बचत संपून गेली. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. पण आपण काय करू शकतो? इथे गावात आपल्यासाठी काहीही कामही नाही ज्यातून आपल्याला पैसे मिळतील. आपल्याला शहरात जायला हवं. पण मग आईकडे कोण लक्ष देणार? मी लक्ष ठेवेन. पण आजी, तू हे कसं सांभाळशील? मी सुद्धा माझ्या मुलांना सांभाळलं आहे. तुमच्या लहानपणी तुम्हाला सुद्धा मीच सांभाळत होते. आता तुमची आई आजारी आहे. ती सुद्धा मला मुलीसारखी आहे. मी तिला सांभाळू नाही शकणार का? प्रदीप, आजी बरोबर बोलतेय. ती इथे गावात आईची काळजी घेईल आणि आपण दोघे शहरात जाऊन पैसे कमवूया ज्यातून आईवर उपचार करता येतील. ठीक आहे दादा. दुसऱ्याच दिवशी संदीप आणि प्रदीप दिल्लीला रवाना झाले. दिल्ली शहरापासून 10 किलोमीटर लांब त्यांना एक खोली भाड्याने मिळाली. मी शाळेत वॉचमनचा एक जॉब पाहिला आहे. मी तिथे इंटरव्ह्यू साठी चाललो आहे आणि तू सेक्टर 16 मध्ये जा. तिथे बर्गर जॉईंट मध्ये माझा एक मित्र जॉब करतो. त्याच्याकडे सुद्धा वेकन्सी आहे. ठीक आहे दादा. संदीपला शाळेत वॉचमनची नोकरी मिळाली आणि प्रदीपला सुद्धा बर्गर जॉईंट मध्ये नोकरी मिळाली. दोघेही आनंदात घरी पोहोचले. दादा, मला नोकरी मिळाली. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 10,000 पगार आहे. मलाही नोकरी मिळाली. रात्री 11 पासून सकाळी 11 पर्यंत माझा पगार 15,000 आहे. पण मला आणखी एका ठिकाणी जॉब मिळाला आहे. संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत. चांगला आहे. दादा, तू सकाळी 7 वाजता येशील तेव्हा दमलेला असशील म्हणून सकाळचे जेवण मी बनवत जाईन आणि तू आल्यावर जेवून घे. पण तू संध्याकाळी 7 वाजता जाशील तोपर्यंत जेवण कसं बनवशील? मी तर 10 वाजता येऊन जेवण बनवणार. मग तू रात्री जेवून ड्युटीला निघून जा. तू दोन्ही वेळचं जेवण बनवून जॉबला कसा जाशील? करावंच लागेल दादा. मला तुम्हा सर्वांना मदत करायची आहे. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रदीपने जेवण बनवलं आणि त्याचा टिफिन भरून निघून गेला. दिवसभर तो बर्गर जॉईंटवर काम करत राहिला आणि संध्याकाळी तो बसची वाट पाहत असायचा. बस साधारण 10:30 वाजता त्याला त्याच्या घरी सोडत असे. घरी आल्यावर तो जेवण तयार करायचा. असंच अनेक दिवस चालू राहिलं. मग एक दिवस प्रदीपला सुट्टी होती. आज खूप दिवस काम पूर्ण केल्यानंतर त्याला पहिल्यांदा सुट्टी मिळाली होती. त्याने आवडीने जेवण बनवलं आणि मग विचार करत बसला.
माझं स्वप्न होतं की मी सैन्यात भरती व्हावं. बाबांनाही सांगितलं होतं. बाबांनाही खूप गर्व वाटला असता जर मी सैन्यात गेलो असतो तर. पण आता मी ट्रेनिंग कसं घेणार? गावी असताना रोज धावायचो, आता पळायला वेळच नाहीये. तेव्हाच प्रदीपला बसची आठवण आली. मी जर रोज बसने न जाण्यापेक्षा पळत गेलो तर मी रोज लवकर घरी सुद्धा पोचेन आणि माझं ट्रेनिंग सुद्धा चालू राहील. हो, चला, ह्याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी. प्रदीपला हा विचार करूनच आनंद झाला. त्या दिवशी त्याने आपल्या आईला फोन केला होता. आई, मी फौजी नक्की बनणार. पण कसा? माझ्या मेहनतीवर. देव तुला यश देवो बेटा. आणि दुसऱ्या दिवशी सुरू झालं प्रदीपचं ट्रेनिंग. तो नेहमीप्रमाणे जेवण बनवून कामावर गेला. तिकडे दिवसभर त्याने काम केलं आणि रात्री पळत घरी येऊ लागला. पहिल्या दिवशी त्याला खूप दमायला झालं. त्याला खूप धाप लागली होती. तू करू शकतोस प्रदीप, तुला फौजेत जायचं आहे. स्वतःला मोटिवेट करून त्याने शेवटी 10 किलोमीटरची धाव पूर्ण केलीच. काही दिवसांनी तो न दमता 10 किलोमीटर आरामात धावू लागला. प्रदीप खूप आनंदात होता. अचानक एक दिवस तो धावत असताना त्याच्या बाजूला एक कार आली. कारवाल्याने त्याचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि प्रदीपला हाक मारली. प्रदीप त्याच्याशी पळता पळता बोलू लागला. अरे बाळा, का पळतोयस बाळा? घरी चाललोय. नाव काय तुझं? प्रदीप मेहरा. कुठला आहेस? आहे तर मी उत्तराखंडचा, पण मी आता ऐरोलीमध्ये राहतो. बाप रे, कुठून पळत येत आहेस? सेक्टर 16 पासून. तिथे एक बर्गर जॉइंट आहे, तिकडे काम करतो. बाळा गाडीत बस, मी तुला घरापर्यंत सोडतो. नको नको, मला धावतच घरी जायचं आहे. पण तू पळतो कायस? आर्मीसाठी, हे माझं ट्रेनिंग आहे. सैन्यात जायचंय का तुला? चांगलं आहे बाळा, चल मी तुला जेवू घालतो. नको नको, मला घरी जाऊन जेवण बनवायचं आहे. अरे एक दिवस माझ्यासोबत जेव ना. नाही, माझा मोठा भाऊ उपाशी राहील. अरे तो घरी आहे ना, मग जेवण बनवून घेईल ना. तो ड्युटीवर असेल, मी जेवण बनवेन तेव्हा तो जेवेल आणि पुन्हा ड्युटीवर जाईल. बाप रे, कमाल आहे बाळा. रोज किती किलोमीटर धावतोस? 10 किलोमीटर. वाह, ऑल द बेस्ट. त्या माणसाने त्याची कार स्लो केली आणि प्रदीप धावत निघून गेला. दुसऱ्या दिवशी सर्व इंटरनेटवर प्रदीप मेहराचा व्हिडिओ व्हायरल झाला. सगळे या 10 किलोमीटर धावणाऱ्या मुलाचे कौतुक करत होते. हा व्हिडिओ पाहून एक रिटायर आर्मी ऑफिसर प्रदीपच्या घरी आले. तुझ्या मेहनतीचं मला कौतुक आहे. मी तुला सैन्यात भरती करेन. मी ट्रेनिंग देईन तुला. तुला काम करायची पण गरज नाहीये. तुझ्या आईच्या उपचारांचा खर्चही मीच देईन. प्रदीपच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होतं. त्यानंतर प्रदीप दिवसभर ग्राउंडवर ट्रेनिंग घेत असे. आता त्याला कसलीच काळजी नव्हती. इकडे गावी त्याची आई पूर्णपणे बरी झाली होती आणि तिकडे प्रदीप काळजीमुक्त होऊन ट्रेनिंग घेत होता. एक दिवस प्रदीप सैनिक नक्की बनणार.